शिवाजीराव दादा आढळराव पाटील आधी लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करत होते। मागच्या 5 वर्षात त्या ठिकाणी आदरणीय दादांचा पराभव झाला आणि डॉक्टर अमोल कोल्हेला संधी मिळाली। काय केलं 5 वर्षात अमोल कोल्हेने याचं एकदा परीक्षण करणं, याचं एकदा अभ्यास करणं खरं तर गरजेचं आहे। तुम्ही हा विचार करा, ज्या वेळेला त्यांना मी त्यावेळेला रामभाऊ तिकडे होतो, त्यांचं काम केले, त्यावेळेला आम्हाला क्लिअर कट शब्द दिला होता की मी जर या लोकसभा मतदारसंघामध्ये निवडून आलो तर मी पिक्चर मध्ये काम करणार नाही, सर्वसामान्य माणसांसाठी काम करीन, मी सिरियल मध्ये काम करणार नाही असा शब्द दिला होता। दिसले का पुढे ते शब्द पूर्ण केला नाही। आणि नुसता शब्द पूर्ण केला नाही ते तर सोडून द्या, ज्या सिरियल मध्ये ते काम करत होते, छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, याच्या विचाराने काम करावे असं अपेक्षित। आपण मागच्या वेळेला या महिला तर काय ऐकायच्याच मनस्थितीत नव्हत्या, विचारात यांना छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका घरोघरी पोहोचली आणि या महिलांनी आपल्या सगळ्या पुरुषांना सोडून दिलं, संभाजी महाराजांच्या मागे पडाल्या, धनाधन बटणं दाबली आणि निवडून आली। ज्या संभाजी महाराजांनी, ज्या शिवाजी महाराजांनी सांगितलं की रयतेचं राज्य निर्माण झालं पाहिजे, हे महाशय निवडून गेले आणि रयतेलाच वाऱ्यावर सोडून गेले, मतदारसंघात आले नाही, काम विचारले नाही, सुखदुःखात आले नाही, कुणाच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही। अशा पद्धतीने आपण मागच्या वेळेला खासदार निवडून दिले। कसे प्रश्न सुटणार? प्रश्न सुटू शकत नाहीत। मग नंतर कोण म्हणायला लागलं चांगले बोलते, तर कोण म्हणत नाही चांगलं बोलत नाही, ते चांगलं भाषण करतात, ते चांगले कलाकार आहेत, त्याच्याबद्दल आम्हाला आदर आहे, आम्ही काही त्याच्यावर टीका करणार नाही। पण ते लोकसभेला प्रतिनिधित्व करण्यासाठी खासदार म्हणून त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व योग्य केलं का नाही याच्यासाठी ही निवडणूक हे लक्षात घ्या। इथं कुठं सहानुभूतीचा विचार करू नका, इथं भावनिक होऊ नका। मागच्या वेळेला सगळी मंडळी भावनिक झाली, त्याच्यामुळे गडबड झाली, परंतु या वेळेला सर्वसामान्य माणसांचे अश्रू पुसण्याचं काम कोण करू शकतं? कोणाची नाळ सर्वसामान्य माणसापर्यंत जोडलेली आहे याचा जर नावाचा विचार केला तर शिवाजीराव दादा आढळराव पाटलांशिवाय दुसरं नाव तुम्हाला कोणाचं सापडू शकत नाही।